आपण पहिल्यांदा काय बनवतोय? पुरणावळ म्हणून डिश आहे. पुरणावळ स्पेशल डिश आहे स्पेशल सोलापूरची. हो. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ही भिजवलेली हरभरा डाळ वाटून घेतली मिक्सरमध्ये ओबडधोबड. हां. मोहरी, कांदा, जिरे, हिंग, हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ. चला साहित्य बघलं तर जर कृतीकडे, पण कृतीकडे आपण जाऊ शकत नाही कारण तेल तापते. तेल तापायला वेळ लागतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आता त्या तेलाचा आणि ह्या तेलाचा काडीचाही संबंध नाही. मला सहज म्हण आठवली आणि मला बोलायला इथे स्कोप आहे त्यामुळे मी बोलतोय, बाकी काहीही नाही आहे. अशा म्हणी आठवल्या की मी कधी कधी बोलतो. घरात बोलता येत नाही, इथे बोलायचं आपल्याला काय, कुठेतरी बोलायला मिळायचे मतलब. ओके, तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला? आता ह्याच्यामध्ये मोहरीची फोडणी घालायची. मोहरी, जिरं, मोहरी, जिरे. हां, थोडासा हिंग. मी सांगा किती काय काय बस करायचं? बस. हिरवी मिरचीची पेस्ट घाला सगळं. आता कांदा घाला. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. क्या बात आहे. हे कुठली डाळ तुम्ही घेतली? हरभरा डाळ. हरभरा डाळ बाजारात मिळते भिजवायची, आपल्याला. रात्रभर भिजवायची. बरं. सकाळी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. ओके ओके. झटपट रेसिपी आहे ही. थोडंसं हो झटपट. थोडंसं मीठ टाका. आधीच घालू का? हा, घाला ना आधीच. आता वाटलेली डाळ घाला याच्यामध्ये. हे सुद्धा पारंपरिक डिश आहे ना आपली? हा, पारंपरिक. सोलापूरची? हो, पारंपरिक डिश आहे. हे साधारण हे किती दिवस टिकते? आणि ही प्रवासात 2 दिवसपर्यंत आरामात टिकते ही डिश. बर, अजून थोडी डाळ घाला. हो. तेलकटपणा जायला हा, पाहिजे. तेलकटपणा झाला आणि मोकळे मोकळे व्हायला पाहिजे असं पूर्ण. अंदाज करेक्ट आहे बरं का, नाहीतर मग प्यावी लागेल. ओके, हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? पोळी बरोबर, भाकरी बरोबर, दोन्ही बरोबर बरोबर चालेल. चाललं. आणि तुम्हाला जर झणझणीत पाहिजे असेल ना तर जरा अजून मिरची मिरचीची सरकवायला पेस्ट. हरकत हो, नाही. अजून जराशी मिरची पेस्ट वाढवायची. बरं, सोलापुरातला सगळ्यात तिखट पदार्थ कुठला हो? म्हणजे विदर्भात कसं ते कुठलं सावजी मटण आहे, तसं सोलापुरातला तुमच्या बघण्यातला तिखट पदार्थ कुठला? म्हणजे नॉनव्हेज आहे, पण आम्ही नॉनव्हेज नाही खात. व्हेजमध्ये कुठलं? व्हेजमध्ये आहे शेंगदाण्याची चटणी तर आहेच, तिखटच असते हां. सोलापूरची. बाकीच्या पण भाज्या, शेंगाची भाजी येते हां, मीठ घालायचं. किंचित. तुमचा आवडता पदार्थ कुठला? माझा आवडतं पुरणाची पोळी पुरणाची पोळी आणि खीर. पुरणाची पोळी गव्हाची आणि खीर. खीर. आणि लग्न आधीचा लग्न बदलतात पदार्थ. लग्नाच्या आधी वेगळं आवडत असतं कारण आजूबाजूला मैत्रिणी असतात. मैत्रिणींबरोबर इकडे जा तिकडे जा. लग्नानंतर हळूहळू ते बदलत जातं. लग्नाच्या आधीचं कुठलं होतं आवडतं पदार्थ? तसं काही फिक्स नव्हतं, सगळं आवडायचं. होय. हो हो. मग माहेरी कोण कोण आहे आता तुमच्या? माहेरी आई आहे, भाऊ आहेत, 2 भाऊ आहेत. एक भाऊ पुण्याला असतो, एक मिरजलाच असतो. बरं. आणि भावांची 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत? हो, प्रत्येकाला 2 आहेत. बरं बरं. मग गेट टुगेदर तुमचं कुठं होतं दिवाळीला? आमचं मिरजमध्ये होतं, कधी कधी पुण्याला होतं. आणि सासरचं गेट टुगेदर? सासरे आमची जाऊबाई तिथंच आमच्या शेजारच्याच कॉलनीत राहतात. सोलापूर. हो, जाऊ आणि दीर आहेत. बरं. त्यांची मुलं आहेत. ओके. हे पूर्ण असं मिश्रण मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचं. असं की ready to eat? ओलं नाही राहायला पाहिजे. अच्छा, सुक्कं पाहिजे एकदम. सुक्क पाहिजे एकदम. तर टिकतं. करेक्ट आहे तुमचं म्हणणं. हां, व्यवस्थित सुक्क केलं तरच 2 दिवस टिकेल. तुम्ही ओलं गेलं तर खराब होऊन जाईल. त्याचं पूर्ण एकदम कोरडं व्हायला पाहिजे मिश्रण. झाली आपली रेडी डिश. रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुरणावळसाठी लागणारं साहित्य: उकडून कुस्करलेली चणा डाळ, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, जिरं, मीठ, मिरचीचा ठेचा आणि हिंग. कृती: प्रथम कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये चणा डाळीची भरड आणि मीठ घालून पुन्हा नीट परतून डिश सर्व्ह करावी.